म्हणजे भारतीय जनता पक्षाचे गुलाम म्हणून भविष्यातील दिवस यांना करावे लागतील, इतकी वाईट स्थिती आहे. ते वाढतील तेच खाणार, ते देतील तेवढेच ठेवणार, अशी मला तर वाटतं की तो रस्त्यावरचा भिकारी बरा, त्यापेक्षा या पक्षाची अवस्था दयनीय आहे हे सांगणं मला वाटतं की अतिशयोक्ती होणार नाही. आणि अशा स्थितीमध्ये या निवडणुकीला आम्ही सामोरं जात आहोत. आजचा नामांकन भरताना जो जनसागर होता, तोच जनसागर डॉक्टर नामदेवराव किरसाण यांच्या विजयाला किंवा विजयावर शिक्कामोर्तब ठरणारा 3 पक्ष एकत्र येऊन सुद्धा विजयाची खात्री त्यांना अजिबात वाटत नाही, अशी दयनीय अवस्था महाराष्ट्रामध्ये सर्व जनता बघत आहे. ती परिस्थिती झालेली आहे. कारण इन-4 सर्वे करूनही महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुती ही जवळपास 20 जागांच्या पलीकडे सरकायला दिसत नाही.